हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी किचन हॉट आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। न्यू इयर स्पेशल ब्लॅक फॉरेस्ट केकची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, तुमचे आरोग्य चांगले राहो हीच सदिच्छा। मी 2 केक बनवणार आहे। एक अर्धा किलोचा प्रीमिक्स आहे आणि 1 पाऊण किलोचा प्रीमिक्सपासून केक बनवणार आहे ब्लॅक फॉरेस्ट केक। तर चॉकलेट प्रीमिक्स 1.5 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतला आहे आणि त्यापासून केक बेक कसा करायचा हे मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे, त्याप्रमाणे करायचा। केक बेक करून घेतलेले आहे। दोन्हीही 2 केक बनवणार आहे मी। तर याचे लेयर्स म्हणजे पार्ट्स करून घ्यायचे, 3 भाग करून घ्यायचे केकचे। 2 कप साखरमध्ये अर्धी वाटी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। सर्वात आधी बेस ठेवला आहे आणि त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावली आहे, म्हणजे आपलं केकचं जे ब्रेड आहे ती सरकणार नाही। आणि ब्रेड ठेवल्यानंतर त्यावरती साखरचं जे सिरप बनवून घेतलेलं आहे आपण, साखरेचं पाणी ते टाकलं आहे। याने केक कोरडा होत नाही, छान म्हणजे स्मूथ राहतो आणि खायलाही छान लागतोच। आणि त्यावरती क्रीम अशी स्प्रेड करून घ्यायची। पूर्ण व्यवस्थित क्रीम पसरून घेतल्यानंतर, स्प्रेड करून घेतल्यानंतर चॉकलेट सिरप, तुम्ही कुठल्याही कंपनीचं चॉकलेट सिरप वापरा। इथे 1 चम्मच चॉकलेट सिरप असं पुन्हा स्प्रेड करायचं त्यावरती, म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट आहे तर चॉकलेटची अर्थातच टेस्ट आलीच पाहिजे। आणि असं ते स्प्रेड करून घ्यायचं। आणि हे चॉकलेट्स बॉल आहेत छोटे छोटे, ते असं टाकते आहे। 10 ते 12 चॉकलेटचे बॉल असेच तिन्ही लेयर्स असे लावून घ्यायचे। वरच्या लेयरला चॉकलेट सिरप नाही लावायचं। डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे, ते खिसून घेतलं आहे आणि ते असं साईडला या प्रकारे लावून घ्यायचं सर्व। पायपिंग बॅगमध्ये तुम्हाला ज्या प्रकारे जे नोझल वापरायचं आहे, फुलांचं जसा आकार द्यायचा आहे तुम्ही त्या प्रकारे आकार देऊ शकता। मी पायपिंग बॅगमध्ये व्हिप क्रीम भरून असं सिम्पलचं असं एक हे देते आहे त्याला। त्यावरती चेरी ठेवायची आहे, त्यामुळे तो असा गोल एक आकार देते आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही तशा प्रकारे फुलं जसे आवडतील तसे डिझाईन्स काढा। अगदी सोपी केकची रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। बाहेरून एवढे महागडे केक आणल्यापेक्षा तुम्ही घरी बनवून बघा। अगदी कमी खर्चात तुमचे भरपूर अर्धा किलो प्रीमिक्सपासून तुम्ही आरामशीर 3 केक बनवू शकता, अर्धा किलोचे। आणि असे फुलं हे करून घेतल्यानंतर खिसून घेतलेला डार्क कंपाऊंड चॉकलेट ते टाकले आहे, मधामध्ये चॉकलेट बॉल्स टाकलेले आहेत आणि चेरी असे ठेवते आहे। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा। नवीन असतील तर ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळते। आणि कमेंट नक्की करायला विसरू नका। दिसायला खूप छान दिसतं आहे आणि घरी बनवलेला आहे, ताजा केक आहे। बेकरीमध्ये थोडा 1 दिवस आधी वगैरे असा बनवून ठेवतात, त्यामुळे म्हणजे एकदम ताजाची शक्यता कमी असते, पण आपण घरी बनवतो तर तो परफेक्ट आणि ताजा राहतो आणि फ्रेश, खायला छान। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। नवीन असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं आयकॉन बटन प्रेस करा। पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर।